हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे आमच्या तनू अनु किचनमध्ये। तर आता थंडीचे सीझन चालू आहे, तर मटारच्या शेंगा वगैरे सगळं काही छान आलेलं आहे मार्केटमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुलाव, व्हेजिटेबल पुलाव। तर कसा बनवला तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मी तुम्हाला दाखवते व्हेजिटेबल पुलाव। आज मी पुलाव कुकरमध्ये बनवत आहे। त्यासाठी मी तेल ॲड केले आहे इथे। नंतर त्यामध्ये खडे मसाले टाकले आहे, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, शहाजिरे, सर्व काही खडे मसाले। नंतर त्यामध्ये मी कांदा मिरची ॲड केली आहे, छान परतून घ्यायची आहे व्यवस्थित। हे पहा, बघू शकता तुम्ही। त्यामध्ये अद्रक लसूण ॲड केले आहे, तुम्ही पेस्ट घेऊ शकता किंवा मी इथे कुटून घेतले आहे रफली। तर छान टेस्ट होती याच्यानी। तर छान थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे ते। तर मिक्स करून घ्यायचे आहे छान। फ्रेंड्स, पुलाव हा कुकरमध्ये खूप छान होतो, मोकळा पण होतो। तुम्ही कुकरमध्ये नक्की ट्राय करा, पातेल्यापेक्षा कुकरमध्ये खूप छान होतो। तर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे, त्यामुळे टोमॅटो छान शिजतो। नंतर आपण व्हेजिटेबल ॲड करून घेणार आहोत। इथे मी बटाटा घेतला आहे बारीक चिरलेला, नंतर फुलगोबी। तुम्हाला ज्या पण व्हेजिटेबल आवडतात त्या तुम्ही इथे ॲड करू शकता। तर वाटाणा घेतला आहे मी हिरवा, मिक्स करून घ्यायचे आहे। बा या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये इथे मी पुलाव मसाला ॲड केला आहे। कोणताही पुलाव मसाला, बिर्याणी मसाला तुम्ही इथे घेऊ शकता। तर छान मिक्स करून घ्यायचे आहे। मसाला टाकल्यामुळे दुसरे काही मसाले टाकायची गरज नाही पडत। पहा, तर त्यामध्ये मी इथे तांदूळ ॲड करते आहे। मी तांदूळ आधीच भिजवून ठेवले होते, 15 ते 20 मिनटं तांदूळ भिजवून ठेवायचे। बासमती तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। थोडेसे 10-15 मिनटं भिजवून ठेवायचे। आणि त्यानंतर मी तिथे तांदूळ ॲड केले आहे। नंतर छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी 2 ते 3 ग्लास पाणी बस होतं। मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे इथे, तर त्यासाठी मी 3 ग्लास पाणी टाकले आहे। तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि थोडेसे कमी वगैरे मीठ असेल तर त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आहे। खूप छान पुलाव होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कुठून बघता आहात कमेंटमध्ये नक्की कळवा। तर कुकरला झाकण लावून आपण शिट्या करून घेणार आहोत। आता 2 ते 3 शिट्यामध्ये छान शिजतो पुलाव आपला, एकदम झटपट आणि लवकर रेडी होतो। तुम्हाला जर लवकर अर्जंट असेल, कधी वेळ नसेल, तर अर्जंटमध्ये हा 10 ते 15 मिनटामध्ये पुलाव तयार होतो। बघा किती छान मोकळा मोकळा झाला आहे आपला। तर नक्की ट्राय करा एकदा। त्यासोबत मी कोशिंबीरसुद्धा केलेली आहे। तर सर्व करूया आता। पुलाव कसा झाला आहे तर पहा, रेडी आहे आपला पुलाव। किती छान झाला आहे बघा, मोकळा मोकळा आणि टेस्टी पण तितकाच झालेला आहे। तर रेडी आहे आपला पुलाव। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।